नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर. मित्रांनो, आपण पाहत आहोत प्रॅक्टिस सेट 13. त्यामधले आपण आपले 2 व्हिडिओ झालेले आहेत LCMमध्ये. त्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल आणि काही महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल घेणार आहोत. तर मित्रांनो, थर्ड एक्झाम्पल आहे आपलं 18 आणि 32चं आपल्याला LCM लसावी काढायचं आहे. तर मित्रांनो, आपण लसावी काढणार आहोत. तर आपण फॅक्टर काढून पण पाहत होतो आणि म्हणजे प्रत्येकाचे सेपरेट फॅक्टर किंवा एकदाच म्हणजे सर्वांचे कॉमन फॅक्टर काढून आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो, 18 आणि 32चे एकदाच लिहूया आपण. तर इथे आपल्याला दोनाने भाग जातं की पाहायचा. दोनाने दोन्ही संख्यांना भाग जात आहे. तर इथे 9 दुने 18 आणि 16 दुने 32. आता मित्रांनो, 9 आणि 16ला 2ने भाग 9ला जात नाही पण 16ला जातोय. 16ला जातोय म्हणून आपण 2ने भाग देऊया. 9ला जात नाही जो तो जसं तसं लिहायचं. 16ला जातोय म्हणजे 8 दुने 16. आता पुन्हा मित्रांनो, 8ला 2ने जात आहे. तर इथे 9 जसं तसं लिहिलं. 8ला भाग जातोय 4 दुने 8. त्यानंतर इथे 4ला अजून जातोय 2. इथे 9 जसे तसे 2 दुने 4. आता मित्रांनो, 2ला एकानेच किंवा 2नेच जात आहे. तर आता आपण 9ला देऊन पाहायचं. 9ला कितीने भाग जातोय? 3ने. 3 त्रिक 9. इथे 2ला जात नाही म्हणून 2 जसं तसं. मित्रांनो, आपले आता इथे एकाने भाग जाणार आहे त्यामुळे ते लिहायचं नाही. आपले इथे फॅक्टर पाडून झालेले आहेत. तर मित्रांनो, लसावी काढण्यासाठी आपण जे फॅक्टर पाडलेले आहेत त्यांचा गुणाकार करायचा लेफ्ट साईडचा आणि जे बॉटमला आहेत त्यांचा सुद्धा करायचा. तर ते आहेत 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. 4 वेळेस 2. त्यानंतर इंटू 3. त्यानंतर इथे 3 आणि 2 इंटू 3 इंटू 2. तर यांचा सर्वांचा गुणाकार मित्रांनो येत आहे 2 दुने 4. 4 दुने 8. 8 दुने 16. 16 त्रिक 48. 48 इंटू 3 इंटू 2. 3 दुने 6. 48 इंटू 6. 48 इंटू 6 करायचं. 8 8 8 16 8 24 8 32 8 म्हणजे 40. 8 6 48 8 8 4 4 6 12 7 1 18 6 चूक 24. 24 आणि 4 28. आपलं LCM लसावी आलेलं आहे मित्रांनो 288. 288. मित्रांनो, आपण फोर्थ एक्झाम्पल पाहणार आहोत. फोर्थ एक्झाम्पल आहे मित्रांनो 10, 15 आणि 20 यांचा आपल्याला LCM काढायचा आहे. मित्रांनो, आपण तिन्ही संख्या इथे लिहून घ्यायच्या आहेत. 10, 15 आणि 20. मित्रांनो, इथे आपण 2पासून सुरुवात करायची. 2ने या दोन संख्यांना भाग जातोय. 5 दुने 10. 15ला नाही जात, तो जसं तसं लिहायचा. 20ला जातोय 10 दुने 20. त्यानंतर पुन्हा 2ने 10ला भाग जातोय. तर आपण 2ने भाग देऊया. 5ला जात नाही म्हणून 5 जसं तसे. 15 जसं तसे. इथे 5 दुने 10. आणि मित्रांनो, इथे 3ने देऊन बघायचं. 2ने तर जाणार नाही. 3ने 15ला जातोय तर आपण 3ने भाग द्यायचा. 5ला जात नाही म्हणून 5 जसं तसे. इथे 5
5 त्रिक 15, इथे 5 जसं तसं लिहायचं. आता मित्रांनो इथे 2ने नाही 3ने नाही, इथे 5नेच जातोय प्रत्येकाला. तर इथे राहिलं 1 1 1. मित्रांनो इथे आपल्याला लेफ्ट साईडचे आणि हे बॉटमचे आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे. बॉटमचं 1 × 1 × 1 1च येणार आहे. आपल्याला फक्त लेफ्ट साईडचं करावं लागेल. म्हणून लसावी बरोबर आपल्याला 2 × 2 × 3 × 5 यांचा गुणाकार करायचा आहे मित्रांनो. 2 × 2 2 4 4 त्रिक 12 12 पंची 60. आपला लसावी आलेला आहे 60. मित्रांनो आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत अजून एक. फिफ्थ एक्झाम्पल घेणार आहोत. 45 आणि 86. नंतर मित्रांनो आपल्याला लसावी काढायचा आहे. तर आपण त्यांचे अवयव पाडणार आहोत. इथे आपण फर्स्ट ट्रिकने जाऊया. फर्स्ट ट्रिकने दोघांचे सेपरेट अवयव पाडूया. 45चे अवयव आहेत मित्रांनो. 2ने भाग जात नाही, 3ने देऊन पाहायचं. 3 15 त्रिक 45. त्यानंतर 15चे अवयव 3ने 15ला भाग जातो. 5 त्रिक 15 आणि 5ला 5 एके 5. शेवटी 1 आलं म्हणजे आपले अवयव पाडलेले आहेत 45चे. 45चे अवयव आहेत 3 × 3 × 5. त्यानंतर मित्रांनो 86चे अवयव पाडणार आहोत. 86ला 2ने भाग जातोय. 3 2 6 4 त्रिक 4 2 8. 43 आलं. मित्रांनो 43ला 2ने भाग जात नाही, 3ने पण नाही. 43ला मित्रांनो कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही. 43ला फक्त 43नेच भाग जातो. त्यामुळे आपण 43नेच भाग देऊया. मित्रांनो आपण 43ने भाग दिल्यानंतर जी संख्या आपल्याला 86चे अवयव भेटलेले आहेत 2 × 43. मित्रांनो हे दोन्हींचे अवयव मिळून आपल्याला लसावी काढायचं आहे. तर दोन्हीमध्ये जे जास्त वेळेस येतील, इथे 3 × 3 आलंय, इथे नाही आलं म्हणून 3 × 3 लिहून घ्यायचंय. 5 इथे नाही, तरी पण तो इकडे 2 × 43. मित्रांनो यांचा आपण लसावी काढूया. 3 त्रिक 9 9 9 5 45 45 2 90 90 गुणिले 43 यांचा गुणाकार 43 गुणिले 9 करूया आपण. 9 9 8 9 त्रिक 27 7 8 4 2 9 चौक 36 36 आणि 2 38. मित्रांनो हा एक 0 म्हणजे 387 हा एक 0 घ्यायचा. 3870 हा आपला लसावी आलेला आहे मित्रांनो. मित्रांनो आपण इथे 3 एक्झाम्पल पाहिलेले आहेत 3 4 5. आपले राहिलेले एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण हे डिव्हिजन म्हणजे हे एक्झाम्पल समजून घेऊ शकता आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.